ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अर्जुन सायली भाग 3. सायलीच्या हातात तो जुना फोटो येताच तिचे हात थरथरू लागले. फोटोवरची धूळ तिने अलगद पुसली आणि पुन्हा एकदा नीट पाहिलं. फोटोमध्ये अर्जुन एका लहान मुलीसोबत उभा होता आणि त्याच्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती दिसत होती. फोटो जुना असल्यामुळे चेहऱ्यावरची ओळख स्पष्ट दिसत नव्हती, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरचं त्या व्यक्तीसोबतचं आपलेपण मात्र सायलीला जाणवत होतं. तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. हा फोटो अर्जुनने माझ्यापासून का लपवला? राधा कोण आहे आणि मंदिरात तो तिला भेटून काय सांगत होता? तिच्या मनाला उत्तर मिळत नव्हतं. तिने फोटो आपल्या हातात घट्ट धरून ठेवला आणि मनाशी ठरवलं की आज अर्जुन घरी परतल्यावर ती त्याला सगळं विचारणार. काही वेळाने अर्जुन घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू नव्हतं. सायली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. अर्जुनची नजर तिच्या हातातील फोटोवर पडताच तो अचानक थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. सायली, हा फोटो तुला कुठे मिळाला? त्याने घाबरलेल्या आवाजात विचारलं. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, मला हा फोटो कुठे मिळाला हे महत्त्वाचं नाही अर्जुन, पण यात कोण आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तिच्या आवाजात राग नव्हता, पण मन दुखावल्याची जाणीव स्पष्ट दिसत होती. अर्जुन काहीच बोलला नाही. त्याने फोटो हातात घेतला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. त्यांच्या डोळ्यात अचानक जुन्या आठवणीची वेदना उमटली. सायली त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही मला एकदा सांगितलं होतं ना की माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही, मग आज इतकं मोठं गुपित का लपवलं? अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो हळू आवाजात म्हणाला, सायली, मी तुला फसवत नाहीये, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या सांगण्यासाठी योग्य वेळ लागतो. मला भीती होती की हे सगळं ऐकल्यावर तू माझ्याबद्दल चुकीचा विचार करशील. सायलीने लगेच विचारलं, मग मला सत्य सांगायला तुम्हाला एवढी भीती का वाटते? अर्जुन तिच्या प्रश्नाचं उत्तर देणार इतक्यात त्याचा फोन पुन्हा वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. यावेळी सायलीने त्याचा हात धरला. फोन उचलला. अर्जुन, माझ्यासमोरच बोला. आता मला काहीही लपवू नका. अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला कदाचित जाणवलं होतं की आता सत्य जास्त काळ लपवता येणार नाही. त्याने फोन उचलला. दुसऱ्या बाजूने राधाचा घाबरलेला आवाज आला. दादा, आपण ज्या गोष्टीची भीती करत होतो ना ती गोष्ट घडली आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. काय झालं राधा? त्याने घाईने विचारलं. राधा काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, दादा, बाबांना सगळं कळलं आहे आणि ते आता सायली वहिनींना भेटायला निघाले आहेत. अर्जुनच्या हातातून फोन जवळजवळ सुटला. सायली त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. कोण बाबा? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. अर्जुन काहीच बोलला नाही. त्याने फक्त डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. सायलीच्या मनात आता एकच प्रश्न होता. अर्जुनचे बाबा कोणत्या गोष्टीमुळे तिच्यापासून दूर होते आणि ते अचानक तिला भेटायला का येत होते? तेवढ्यात घराच्या बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. अर्जुनने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. दारासमोर उभे असलेल्या व्यक्तीला पाहून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली.
दाराबाहेर गाडी थांबण्याचा आवाज ऐकताच सायली आणि अर्जुन दोघेही काही क्षण शांत राहिले. घराच्या अंगणात कोणीतरी गाडीचा दरवाजा उघडलेला आणि हळू पावलांचा आवाज घराच्या दिशेने येऊ लागला. अर्जुनच्या चेहऱ्यावरची चिंता आता स्पष्ट दिसत होती. सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली, अर्जुन, कोण आले? तुम्ही इतके घाबरलात का? अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या ओठावर शब्दच येत नव्हते. त्याने फक्त सायलीचा हात हातात घेतला. सायली, काहीही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सगळं सांगणार आहे. एवढंच तो म्हणाला. सायलीच्या मनात असंख्य प्रश्न होते. त्याच क्षणी घराच्या दरवाजावर जोरात टकटक झाली. टक टक टक. अर्जुनने दरवाजाकडे पाहिलं आणि काही क्षण डोळे मिटले. जणू तो अनेक वर्षांपासून ज्या क्षणांची भीती बाळगत होता तो क्षण आज त्याच्यासमोर उभा राहिला होता. त्याने हळूहळू दरवाजा उघडला. दारात एक गंभीर चेहऱ्याची व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीच्या नजरेत रागापेक्षा वेदना जास्त दिसत होती. अर्जुनला पाहताच ते म्हणाले, अर्जुन, अजून किती दिवस हे सगळं लपवणार आहेस? सायली काही पावलं मागे उभे राहून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. अर्जुनने त्या व्यक्तीकडे पाहून हळू आवाजात विचारलं, बाबा, तुम्ही इथे? सायलीला हे ऐकून धक्का बसला. हे अर्जुनचे बाबा होते. पण मग इतके दिवस त्यांनी सायलीला का भेट दिली नव्हती? आणि अर्जुन त्यांच्याबद्दल तिच्याशी इतकं कमी का बोलत होता? अर्जुनचे बाबा घरात आले आणि त्यांची नजर थेट सायलीच्या हातात असलेल्या जुन्या फोटोवर गेली. फोटो पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. त्यांनी सायलीकडे पाहत विचारलं, हा फोटो तुला कुठे मिळाला? सायलीने शांतपणे उत्तर दिलं, आज मला सगळं कळायलाच हवं. हा फोटो कोणाचा आहे? राधा कोण आहे? आणि तुम्ही सगळे माझ्यापासून काय लपवत आहात? तिच्या आवाजात दुःख होतं, पण सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा त्याहून मोठी होती. अर्जुन काही बोलणार इतक्यात त्याच्या बाबाने हात वर करून त्याला थांबवलं. ते म्हणाले, नको अर्जुन, आता पुरे झालं. सायलीला सत्य सांगण्याची वेळ आली आहे. अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले. तो सायलीकडे पाहत म्हणाला, सायली, मी तुला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तुला माझ्यावर राग येईल, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी जे काही केलं ते तुझ्यापासून काही लपवण्यासाठी नव्हतं. मी तुला एका मोठ्या संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मग मला सगळं सांगा अर्जुन. मला अर्ध सत्य नकोय, मला पूर्ण सत्य हवंय. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या जुन्या फोटोची दुसरी बाजू तिच्यासमोर केली. फोटोच्या मागे काही शब्द लिहिलेले होते. सायलीने ते शब्द वाचले आणि ते वाचताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. त्या फोटोच्या मागे सायलीचं नाव लिहिलेलं होतं. पण ते नाव तिथे का होतं? अर्जुनच्या बाबांनी फोटोच्या मागे लिहिलेल्या सायलीचं नाव पाहताच काही क्षण डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांची वेदना स्पष्ट दिसत होती. सायली मात्र त्या शब्दांकडे पाहतच राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, माझं नाव त्या जुन्या फोटोच्या मागे का लिहिलेलं होतं? तिने थरथरत्या आवाजात विचारलं, बाबा, हा फोटो किती जुना आहे आणि माझं नाव यावर का आहे? घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. अर्जुनने खाली मान घातली. त्याला आता सत्य लपवणं शक्य नव्हतं. त्याने सायलीजवळ येऊन तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, सायली, आज तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून तू माझ्यावर विश्वास ठेवशील का नाही हे मला माहीत नाही. पण माझ्या मनात तुझ्यासाठी कधीच चुकीचा हेतू नव्हता. सायलीने त्याचा हात हळूच बाजूला केला
तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या आवाजात ठामपणा होता. मला तुमच्यावर विश्वास आहे अर्जुन, पण विश्वासाला सत्याची साथ हवी असते. तुम्ही मला सगळं सांगितलं नाही, म्हणूनच माझ्या मनात शंका निर्माण झाली. अर्जुनच्या डोळ्यातही पाणी आलं. तो काही बोलणार इतक्यात त्याच्या बाबांनी पुढे येत शांतपणे सांगितलं, सायली, हा फोटो तुझ्या लग्नाआधीचा आहे आणि त्यावेळी तुला किंवा तुझ्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण या फोटोमागे एक अशी गोष्ट आहे जी गेली अनेक वर्षे आम्ही मनात घेऊन जगतोय. सायलीने आश्चर्याने विचारलं, पण माझं नाव? बाबाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तुझं नाव आम्हाला खूप वर्षापूर्वीच माहिती होतं, मात्र त्यामागचं कारण तुला आता सांगणं गरजेचं आहे. अर्जुनने बाबाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. राधाही त्या क्षणी घरात आलेली होती. तिने सायलीकडे पाहिलं. आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, वहिनी, दादाने तुमच्यापासून काही लपवलं, पण त्यामागे तुमचं नुकसान करण्याचा हेतू नव्हता. तो फक्त एका जुन्या वाचनामुळे हे सगळं करत होता. सायली आणखीनच गोंधळली. कसलं वचन? तिने विचारलं. अर्जुन काही क्षण शांत राहिला. मग त्याने कपाटातून एक जुनी डायरी बाहेर काढली. त्या डायरीचं पान काळानुसार पिवळं पडलेलं होतं. अर्जुनने ती डायरी सायलीसमोर ठेवली आणि म्हणाला, हे वाचलंस तर तुला माझ्या प्रत्येक निर्णयामागचं कारण समजेल. सायलीने थरथरत्या हाताने डायरी उघडली. पहिल्याच पानावर एक तारीख लिहिलेली होती, पण त्या तारखेच्या खाली एक वाक्य होतं, सायलीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता माझी आहे. सायलीचे डोळे त्या वाक्यावर खिळून राहिले. तिने अर्जुनकडे पाहिलं. पण अर्जुन, माझं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर एवढ्या वर्षापूर्वीपासून कशी काय आली? तिच्या प्रश्नाने अर्जुन काही क्षण गप्प राहिला. त्याने हळूच खिडकीबाहेर पाहिलं. बाहेर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. मग तो हळू आवाजात म्हणाला, कारण आपल्या लग्नाची गोष्ट 3 महिन्यापूर्वी सुरू झालेली नाही. सायली, आपल्या नात्याची सुरुवात त्याही आधी झाली होती. हे ऐकताच सायली स्तब्ध झाली. तिच्या हातातून डायरी जवळजवळ खाली पडली. आपलं नातं लग्नाआधीचं ती स्वतःच पुटपुटली. अर्जुन तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, हो सायली, आणि या सगळ्याच्या मागे तुझ्या आईशी संबंधित एक जुनं रहस्य आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या आईचा आणि अर्जुनच्या कुटुंबाचा नेमका काय संबंध होता? आणि अर्जुनने सायलीला वाचवण्याचं वचन नेमकं कधी दिलं होतं? अर्जुनच्या तोंडून तुझ्या आईशी संबंधित एक जुनं रहस्य आहे, हे शब्द ऐकताच सायलीच्या मनात जणू वादळच उठलं. तिच्या आईचं नाव निघताच तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने घाईघाईने विचारलं, अर्जुन, माझ्या आईला या सगळ्या गोष्टीची माहिती होती का? आणि जर होती तर मला कधीच का सांगितलं नाही? अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या. तो म्हणाला, सायली, तुझ्या आईने मला एक वचन दिलं होतं आणि मीही तिला एक वचन दिलं होतं, पण त्या वचनाचा संबंध तुझ्या आयुष्याशी होता. म्हणूनच मी इतकी वर्षे शांत राहिलो. सायलीला काहीच समजत नव्हतं. तिने पुन्हा विचारलं, पण माझं आयुष्य आणि तुमच्या कुटुंबाचं हे जुनं नातं, याचा संबंध तरी काय? अर्जुनचे बाबा शांतपणे तिच्याकडे पाहत होते. शेवटी त्यांनी हळू आवाजात सांगितलं, सायली, तुझ्या आईने तुझ्यासाठी एक मोठा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाची किंमत आमच्या कुटुंबालाही मोजावी लागली. हे ऐकून सायली काही क्षण स्तब्ध झाली. तिला आपल्या आईच्या आठवणी आठवू लागल्या. लहानपणी आई तिला नेहमी
एकच गोष्ट सांगायची. बाळा, आयुष्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस, पण ज्याच्यावर मनापासून विश्वास ठेवशील त्याची साथ कधी सोडू नकोस. त्या शब्दांचा अर्थ तिला आजपर्यंत कधीच समजला नव्हता, पण आज अर्जुन समोर उभे असताना तिला जाणवत होतं की आईने कदाचित काहीतरी मोठं गुपित मनात ठेवूनच आयुष्य जगलं होतं. सायलीने डोळे पुसले आणि म्हणाली, माझ्या आईने माझ्यापासून काही लपवलं होतं हे मला आज जाणून घ्यायचं आहे. मला अर्धवट सत्य नको, मला पूर्ण सत्य हवं आहे. अर्जुनच्या बाबांनी हळूच ती जुनी डायरी उघडली. एका पानावर जुन्या हस्तअक्षरात काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्यांनी ते पान सायलीसमोर ठेवलं. सायलीने थरथरत्या हाताने ते वाचायला सुरुवात केली. त्या पानावर तिच्या आईचे नाव होते आणि त्याखाली एक तारीख लिहिलेली होती. ती तारीख पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कारण ती तारीख तिच्या जन्माच्या काही दिवस आधीची होती. तिने अर्जुनकडे पाहत विचारलं, अर्जुन, माझ्या जन्माआधीच तुमच्या कुटुंबाला माझ्याबद्दल माहिती होती? अर्जुनने हळूच मान खाली घातली. हो, तो म्हणाला. पण त्यामागचं कारण तुला ऐकावं लागेल. राधा पुढे आली आणि सायलीच्या हातावर हात ठेवत म्हणाली, वहिनी, दादाने तुमच्याशी कधीच चुकीचं केलं नाही. उलट गेली कित्येक वर्षे त्यांनी तुमच्यासाठी अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. सायलीने तिच्याकडे पाहिलं. मग मला का सांगितलं नाही? राधाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, कारण दादाला भीती होती की हे सत्य कळल्यावर तुम्ही त्याच्यापासून दूर जाल. अर्जुनने लगेच तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, राधा, आता काहीही लपवू नकोस. सायलीला सगळंच जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच ठामपणा होता. सायली अर्जुनसमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या मनात आता भीतीपेक्षा सत्य जाणून घेण्याची इच्छा अधिक होती. ती म्हणाली, अर्जुन, तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे मला माहीत आहे, पण आज मला फक्त तुमचं प्रेम नाही तर तुमचं सत्य हवं आहे. माझ्या आईचे या सगळ्यात काय संबंध आहे हे मला आजच सांगा. अर्जुनने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्या पानावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं, जर सायली कधी अर्जुनच्या आयुष्यात आली तर तिला तिच्या वडिलांबद्दलचं सत्य नक्की सांगावं. सायलीच्या हातून डायरी खाली पडली. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, माझ्या वडिलांबद्दल कोणतं सत्य? अर्जुनने तिच्याकडे पाहिलं, पण उत्तर देण्याआधीच घराबाहेरून कोणीतरी आवाज दिला. सायली. तो आवाज ऐकताच अर्जुनचे बाबा दचकले, कारण तो आवाज त्यांच्या भूतकाळाशी जोडलेला अशाच एका व्यक्तीचा होता.